कर्जमाफी झाली तर आंदोलकांना प्रॉब्लेम काय? आम्ही तर व्याज द्यायला तयार आहे. नाही, मला असं वाटतं का बनवाबनवी होऊ नये. माझं समाधान करायची गरज नाही, शेतकऱ्यांचं समाधान व्हावं ह्या अपेक्षा आहे. सरकार काय बनवाबनवी करतं? बनवाबनवी होऊ नये. बनवाबनवी करताय हे मी म्हणत नाही, तुम्ही नीट ऐका. बनवाबनवी होऊ नये. माझ्या समाधानाची गोष्ट नाही आहे, सरकारचं समाधान झालं पाहिजे. श्रेय आणि राजकारण याच्यात न होता एक निखळ मनानं मला वाटतं आपण या आंदोलनाकडे पाहणं गरजेचं आहे. कारण आक्रोश होता लोकांमध्ये, मोठ्या प्रकारचं वेदना होत्या म्हणून लोक रस्त्यावर आले. नसता तर ते आले नसते. त्याच्यानं याच्यात राजकीय हा भाग काढून टाकायला पाहिजे. श्रेयवादाचा बच्चू कडूला फायदा होईल का, तो असं होईल का, हे न पाहता हे पूर्ण श्रेय सरकारनं घ्यावं. त्यांनी खऱ्या अर्थानं अशा प्रकारची बनवाबनवी न करता का बा 2 वर्षानं करू, 3 वर्षानं करू. एकतर पहिलेच मुख्यमंत्र्याच्या बद्दल लोक असे बोलतात का ही कर्जमाफी निवडणुकीच्या अगोदर होईल, लाडकी बहिणीसारखं केल्या जाईल. हा जो त्यांच्यावर आरोप आहे तो पुसून टाकण्याची योग्य वेळ त्यांच्याकडे आहे. कर्जमाफीची योग्य वेळ जरी तुमची ठरली नसेल तर तुमच्यावर जे आरोप लागत आहे ते खरे तर आता तुम्ही ते आरोप लागलेले धुवून टाकू शकता आणि तशा पद्धतीने समोर आले तर निश्चितच महाराष्ट्र तुम्हाला डोक्यावर घेईल. बाबू यांचं असं म्हणणं होतं की सरकारला रोख रकमेची गरज आहे. आता रोख रकमेची गरज आहे. ज्या प्रकारे म्हणजे आता शेतकरी अडचणीमध्ये आहे, अतिवृष्टी झालेली आहे, तर त्यांना मी थेट अनुदानाच्या माध्यमातून रोख रक्कम. हा मूर्खपणा आहे, लक्षात घ्या. देणारी मदत 2-5 हजाराची आहे. ते तर तेलंगणा तसंही देते. भावांतर योजना MP देतं. तुम्ही मुख्यमंत्री महोदय असं बोलू नका प्लीज. तुमच्या तोंडातून हे वाक्य चांगलं दिसत नाही. भावांतर योजना तुम्ही खरेदी केंद्र सुरू केले का? नाही केले. 2000 सोयाबीन विकावं लागली, हे चित्र तुम्ही पाहिलं का? 3000 4000 कापूस विकावं लागलं, याची तुम्हाला खंत वाटतं का? भावांतर योजना बाजूचं राज्य MP देतं, कुठेही माल विका, पण MSP एवढे पैसे ते देणार अशी योजना आखतं. ते तुमच्यापेक्षा जास्त करतं, हे विचार लक्षात घ्या. सगळ्यात जास्त देशात महाराष्ट्रातला शेतकरी अडचणीत आहे इतर राज्यापेक्षा. तेलंगणा दुष्काळ नाही पडो, काही नाही पडलं तरी प्रत्येक पिकामागं एकरामागं 5000 देतं. हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि कर्जचं टेन्शन घेऊन डोक्यावर घेऊन तो कसा जगणार आहे? कसा जगेल? तुम्ही सांगा. दुसरी आवक आहे का त्याच्याकडे? आणि तुम्हीच म्हटलं होतं मंत्री महोदयांनी, मुख्यमंत्र्यांनी का मी जेव्हा आंदोलन केलं होतं तर तेव्हा त्यांनी म्हटलं का आता मी कर्जमाफी केली, उद्या दुष्काळ पडला तर काय करू? मग पुन्हा करावं लागत. आता मुख्यमंत्र्याचे शब्द खरे नाही व्हायला पाहिजे होते, ते खरे झाले. दुष्काळ पडला. तुम्ही बोललेले शब्द पुन्हा आठवा मुख्यमंत्री महोदय, आणि ते बोलले त्याच्यावर विसर पडू देऊ नका, एवढीच इच्छा आहे. आजचा दिवस ऐतिहासिक राहील. रणनीती कशी बैठकीची आहे या सरकारला? रणनीतीचा काही गरज नाही. मला वाटतं नीती चांगली आहे आमची, तेवढं फार महत्वाचं. आजचा दिवस शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक राहील असं वाटतं. बिलकुल, ते देवाभाऊवर अवलंबून आहे. तर आपण बघू शकतो की बच्चू कडू असेल, त्यांचं प्रतिनिधी मंडळ असेल, हे नागपूर विमानतळावरनं आतमध्ये जात आहे. आणि तर कर्जमाफीची नेमकी वेळ ठरलेली नाही, मात्र तुम्ही तुमच्यावर जो काही शिक्का बसलेला आहे तो धुवून टाकू